IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आज मी आहे औशामध्ये आणि औशाची नगर परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी या ठिकाणी उडालेली आहे। प्रचार अंतिम शिगेला पोहोचलेला आहे आणि प्रचारामध्ये काय मुद्दे आहेत, कुणाला काय मुद्दे घेऊन, कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जाते याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सर्वपक्षीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। फक्त या ठिकाणी भाजपचा माणूस आलेला नाही, आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं, मात्र ते अद्याप पोहोचलेले नाही। आशा करूया मध्ये ते येतील। सर्वप्रथम मी ओळख करून देतो, काँग्रेसचे या ठिकाणी डॉक्टर इम्रान पटेल उमेदवार आहेत, भाजपचा उमेदवार या ठिकाणी आलेला नाही। मात्र राष्ट्रवादीचे या ठिकाणी अफसर शेख म्हणून उमेदवार या ठिकाणी लढवत आहेत। शिवसेनेचे आपल्याला माहित आहे सुरेश भुरे या ठिकाणी आलेले आहेत आणि MIMची प्रथमच ओपनिंग या ठिकाणी आहे। MIMचे नजमुद्दीन सय्यद या ठिकाणी आहेत आणि महत्त्वाचे सिटी घेऊन आलेले आहेत सुनील मिटकरी। आता या औसा नगर परिषदेवर गेल्या अनेक टर्म पासून काँग्रेसची सत्ता आहे, आपण त्यांच्यापासून सुरू करूया। डॉक्टर साहेब काय म्हणाल, काय तुम्ही मुद्दे घेऊन चाललाय? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे। जी आमदार बसवराज पाटील साहेबांनी विकास केलेला आहे त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे। पुढील आम्ही पण विजन पूर्ण तयार केलेला आहे। एक मॉडेल औसा शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पूर्ण सर्व सुविधायुक्त शहर बनवण्याचा प्रयत्न आमचा आहे। पूर्ण औशाचा विजन आम्ही समोर ठेवणार आहोत आणि विकास जी 5 वर्षात आमदार साहेबांनी केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहे। सर्व विकासाचे मुद्दे जाहीरनाम्यात तुम्ही जाहीरच करणार सगळे। मी जातो आता MIM कडे। सर, पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवता MIMच्या वतीनं आणि या ठिकाणी बऱ्यापैकी मुस्लिम संख्याही आहे, काय तुमचे मुद्दे असतात? नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम। सबसे पहले तो मुद्दा हमारा रहेगा औसा शहर का विकास। विकास में सबसे पहले रहेंगे कि रोड, नालियाँ, पानी और महानगर पालिका के तरफ से दवाखाना, और हम आवाम की जो यहाँ पर जो आवाम के साथ नाइंसाफ़ियाँ हुए हैं हम इसके लिए लड़ेंगे और उनका हक उन तक दिला देंगे। जैसे कि घरकुल योजना हो, बहुत सारे हुकूमत के तरफ से योजना औसा शहर में आए लेकिन उनका तक उनका हक नहीं पहुँचा। उनके हक को पहुँचाने के लिए इसलिए मैं पहली मर्तबा बड़ी ताकत और शिद्दत और आवाम की दुआओं के साथ उतरा हूँ और यकीनन ये जितने भी औसा शहर के लिए मैं जो काम करूंगा इंशाल्लाह औसा शहर की सिटी ऐसी बनाऊंगा कि औसा शहर के 70 साल में ये एक रिकॉर्ड बनेगा इंशाल्लाह। आता मी जातोय राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीचे अफसर शेख आहेत। शेख साहेब काय म्हणाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औसा नगरपालिकेसाठी आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये प्रमुख असा मुद्दा आमचा जो आहे तो पहिला मुद्दा असा आहे की जी भयंकर अशी करवाढ औसा नगरपालिकेने केली आहे, त्यामुळे आम्ही सत्तेत असताना सुद्धा या करवाढी विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं आणि सत्तेच्या नगरपालिकेच्या बाहेर सुद्धा आम्ही ह्या करवाढी विरोधात या ठिकाणी निषेध केला होता आणि आमचं म्हणणं आहे की आम्ही 50% करवाढ कमी करू। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आज आमचं अतिवृष्टी होऊन सुद्धा आपल्या शहराची नगरपालिका या ठिकाणी 1 दिवस आड पाणी पुरवठा करत नाही, जो की 8, 10 दिवस 12 दिवसाला या ठिकाणी आड पाणी पुरवठा आज औसा या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या पदाचा राजीनामा या ठिकाणी औसा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे, तो सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी आजच्या घडीला महत्त्वाचा मुद्दा आहे। मित्र, आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यानंतर हद्दवाढीचा नवीन वस्ती औसा शहराची प्रचंड अशी वाढ झालेली आहे, त्यामुळे नवीन वस्तीत सोयी सुविधा औसा शहरामध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे नवीन वस्तीत सोयी सुविधा पुरवणे सुद्धा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। तसेच औसा शहरामध्ये बऱ्याचशा 1947 स्वातंत्र्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी अजूनही रोड झालेले नाहीत, अजूनही गटारी झालेले नाहीत। अशा ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आमचं रोड आणि गटारी जे मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे। असे बरेचसे प्रश्न जे औसा शहरवासियांसाठी निगडीत आहे, मुख्य रस्ता 3रा टप्पा आज आपल्या राहिलेला आहे ते सुद्धा काम करण्याचा आमचा मानस आहे। असे बरेचसे मुद्दे या ठिकाणी वेळाभावी मी सांगू इच्छित नाही, परंतु ते करण्याचा आमचा मानस आहे। ही सगळे आश्वासन आहेत। आता भुरे साहेबांकडे तो शिवसेनेचे भुरे साहेब काय म्हणाल? सगळ्यांनी आता आपापली मतं मांडलेली आहेत, तुमचं काय वेगळंपण? काय नाही, सगळं खोटं आहे, हे जे बोलणं आहे सगळं खोटं। आपण तो भाग नंतर घेऊया आरोप प्रत्यारोपाचा, पण आता नेमकं तुमचे मुद्दे कोणते असणार आहेत लोकांसमोर? आतापर्यंत ह्या औसा शहरामध्ये नाली नाही, रोड नाही, काहीच नाही आहे, सगळं पूर्ण आतापर्यंत सगळे आश्वासनच झालेले आहेत। आतापर्यंत कुठलीही काही सोय झालेली नाही आहे।
ह्याच्याबद्दल मला चांगल्यापणे बोलणं म्हणजे कसं काही मग ठीक आहे, हा मुद्दा आहे. पण तुम्ही लोकांकडे मतदान मागताना तुम्ही काय सांगताय? मतदान द्या आणि ह्याच्या पुढे जाऊन जे जे काही सुविधा होतील ते जे जे काही सुविधा येतील ते जनतेच्या करावंच लागणार आहे. आणि जे म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इथं आता हे नगर परिषदच्या समोरचाच प्रश्न आहे. काहीतरी गेल्या ह्या पावसाळ्यामध्ये काहीतरी 10-20 लोक इथं जखमी पण झालेले आहेत. रोड नाही, नाली नाही, काहीच नाही इथं. म्हणजे सोयी सुविधांच्या प्रश्न घेऊन तुम्ही कसलीच सुविधा नाही. येतो दादा, पुन्हा तुमच्याकडे येतो ना. लागणार आहे, कामच करत राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या पाठीमागं जनतेचा सगळा पूर्ण कॉल आहे. आपण बघितलं प्रमुख पक्षांचे या ठिकाणी मत बघितलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचे उमेदवार आहे सुनील मतकरी. सुनील, काय म्हणाल तुम्ही? एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही कोणते वेगळे मुद्दे घेऊन जात आहे लोकांसमोर? मी या नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेचा उमेदवार म्हणून जनतेच्या दरबारात आलोय. गेल्या 5 वर्षात नगरपालिकेमध्ये मला निवडून सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांनी माझ्या प्रभागातील लोकांनी निवडून दिलं होतं. आणि 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 13 महिन्याचा नगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी या शहरातील लोकांच्या आशीर्वादाने मिळाली. आज या ठिकाणी बरेच मुद्दे सांगण्यात आले की मागणीच्या पिण्याचं पाणी दिलं जाईल. त्या सगळ्या औषधकरांना माहिती आहे मागणीच्या पाण्याचं आरक्षण सुनील मिटकरीच्या काळामध्ये मी मंजूर करून आणलं. त्यांचं खूप मोठं विजन आहे. आमच्या काँग्रेसच्या डॉक्टर पटेलने सांगितलं ते सगळं विजन या शहरातील बेरोजगार बेघरांना 1200 घरकुलाचा प्रस्ताव हा माझ्या काळामध्ये मी पाठवलेला आहे. औषधाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव हा विलासराव देशमुख साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक इंडोर्समेंट केली होती फाईलवर की प्लीज सेक्रेटरी अर्बन प्लीज स्पीक म्हणून. ती फाईल नव्यानं काढून त्याचा परत प्रस्ताव करून मी दाखल केलेला आहे. आमचे मित्र अफसर शेख साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की 1947 पासून रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. ते 20 वर्षापासून नगरपालिकेत नगरसेवक आहेत. मी त्यांच्यासोबत 10 वर्षापासून आहे. आणि आमच्यासोबत सगळ्यात जास्त कार्यकाळ नगराध्यक्ष म्हणून त्यांनीच राहिलेले आहेत. आणि तेच मुद्दे घेऊन पुन्हा जनतेच्या समोर आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. मी काही जास्त या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छित मी 13 महिन्यामध्ये केलेलं काम, ज्या गावामध्ये जन्मलो त्या गावचं ऋण फेडण्याच्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी जबाबदारी असते. आणि ज्या तालुक्यात राहतो हे तालुका शहर हे शहरासारखं दिसावं म्हणून अप्रोच रोड ते बसस्टँड पर्यंतचे डिवायडर लाईट आणि झाडाचं सुशोभीकरण हे माझ्या काळामध्ये झालंय. या केलेल्या कामाची शिदोरी घेऊन मी आज लोकांच्या समोर आलोय. आणि भविष्यात या शहरातील जनतेने मला जर संधी दिली तर या शहरात मागणीच्या पाण्याचा प्रस्ताव, पाणी आरक्षणचा मीच पाठवलाय. हे सगळे मुद्दे माझ्या काळात गेलेले आहेत. या लोकांना हद्दवाढीची फाईल कुठं आहे, मागणीच्या पाण्याची फाईल कुठल्या सेक्शनला आहे ह्याने सांगावं. मी माझी उमेदवारी माघारी घेऊन ह्यांना पाठिंबा देतो. त्या संबंधित सेक्शनला मला माहित आहे कुठल्या सेक्शनला फाईल आहे आणि कुठल्या कारणासाठी प्रलंबित आहे. पण भविष्यात संधी मिळाली तर मी तुम्हाला सांगतो या शहरवासियांना जर मागणीचं पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. रक्ताचं पाणी करीन पण मागणीचं पाणी औषधकरांना पाजविल्याशिवाय राहणार नाही. मी बघतोय मराठवाड्यातील उदगीर असेल, औसा असेल, या ठिकाणी सर्वात मोठी समस्या जी आहे पाण्याची. आपल्याला माहित आहे लातूर जिल्हा हा फार प्रकाशात आला होता पाणी टंचाईमुळं. आता पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणच्या नगर परिषदा असतील किंवा पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीने मदत केली हे जाणून घेऊया आपण. पटेल साहेब, बघितलं आपण थोडे बहुत आरोप झालेले तुमच्यावर सुरुवातीलाच. पाण्याची सोय तर फार अवघड भीषण परिस्थिती होती त्या काळामध्ये, कारण जमिनीत पाणी नाही, वरून पाणी पडलं नाही आणि पाण्याचे साठे नव्हते. मग ह्या आरोपाला तुम्ही कसं उत्तर? 2 वर्षापासून पाणीच नव्हतं. दुष्काळ परिस्थितीत पूर्ण मराठवाड्यात होती. तरी आम्ही सगळ्या गोष्टीनं पूर्ण लोकाला पाणी पाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंधन विहिरीच्या टँकरच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही पाणी पाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तर काय मुबलक पाणी साठा उपलब्ध झालेला आहे. सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत. आरोप करण्याचं काम त्यांचं आहे, आम्ही काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी आश्वासनं देतात, आम्ही प्रत्यक्षात काम केलेलं आहे. ही निवडणुकीच्या काळामध्ये ही एक सत्तेत परिस्थिती असते. जो सत्ताधारी आहे त्याच्यावरच आरोप होत असतात. केलेले असतील, न केलेले भ्रष्टाचाराचे आरोप असतील, कामाचे असतील, हे होत असतात. पण तुम्ही पाण्याचा प्रश्न निघालेला, त्यानंतर रोड नाही असं म्हणतायत. पण इतक्या टर्म लोकांनी कसं निवडून दिलं? नाही, रोड केलेला, अप्रोच रोड केलेला, सगळ्या गोष्टी काम चालूच आहे. काम करत नाही असं नाही. काय नाही, आम्ही तर नव्हतो. पक्षाच्या वतीनं काय काय झालं? सुनील पद आमच्या पक्षात होते, अफसर स्वतः होते. ही सगळ्या गोष्टी हे सगळे काँग्रेसचे आहेत. सगळे काँग्रेसचे आहेत का? त्यामुळे त्यांना माहित आहे का काम झाले? सगळं माहित आहे त्यांच्या.
काँग्रेसचा काळ झालेला आहे, काँग्रेसमुळे झालेला आहे या गोष्टी. आता वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी लढवतात. एकंदरीतच जसं पटेल साहेब म्हणाले, यातले अर्धे उमेदवार काँग्रेसमधून बाहेर आलेले आहेत नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये. आपण बघितलं सुरुवातीला फार किरकोळ आरोप झालेले आहेत, मात्र या नंतरच्या सेगमेंटमध्ये आपण बघूया की काय पक्षाने केलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असतील, रस्त्याचे आरोप असतील, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण आहोत औसा नगर परिषदेमध्ये. सुरुवातीला आपण बघितलं छोटे मोठे आरोप झाले, मात्र अशी कोणतीच नगर परिषद किंवा राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत नाहीत असं होत नाही. औसा त्याला नवीन नाही आहे. आता आपण समजून घ्यावं की सत्ताधाऱ्यांवर काय काय आरोप या ठिकाणी. सर्वप्रथम मी जातो शिवसेनेकडे. तुम्ही बोला, काय आरोप आहेत? खरं तर आजच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा अपक्ष उमेदवार असो, ह्या सर्वांनी या नगरपालिकेची सत्ता आजपर्यंत भोगली. आता सुनील आप्पानं सांगितले, त्यांचे सहकारी होते अफसर शेख, की त्यांनी सगळ्यात जास्त कार्यकाल ह्या नगरपालिकेत काढला आणि त्यानेच दरवाढ केली. करवाढ जी केली ती अफसर शेखच्याच काळात झाली आणि त्यानेच म्हणतात आता मी आंदोलन करतो लोकांसाठी म्हणून. म्हणजे आपणच करायचं. त्यांच्यात एवढी ताकद होती की इथला नगराध्यक्ष 6 महिने रजेवर पाठवून स्वतः नगराध्यक्ष व्हायची ताकद त्यांच्यात होती. म्हणजे एवढे नगरसेवकाचा पाठिंबा त्यांच्याकडे होता. त्या टायमाला त्यानं काम करणं झालं नाही आणि आता काय करणार, त्यांचं बहुमत पण येणार नाही ना, काही होणार नाही. आणि विशेष सांगतो, 6-7 नगरसेवक घरातले त्याच्यामुळं त्यांचा विषयच आता या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये राहणार नाही. काँग्रेसचे इम्रान पटेल साहेब आहेत, नवीन आहेत, त्याने आपल्या डॉक्टरकी करावी. त्यांना या नगरपालिकेचा राजकारणाचा अनुभव नाही, मी नवीन आत्ताच त्यांनी म्हणले. त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी येणाऱ्या काळात आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतील. सुनील आप्पा आहेत, नगरपालिकेचं नगराध्यक्षपदसुद्धा त्यांनी भोगलेत. त्यांच्या काळात काय काय फाईली होत्या, आता ह्यांच्यात एवढे भांडण आहेत की एकूणमेकाच्या फाईली लपवणार आहेत ह्यांनी. आता कुठं फाईल कुणाच्या कुठं, त्याच्यामुळं आमच्याकडे काही तसं विषयच नाही. शिवसेना पहिल्यांदाच या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व ताकदीनिशी उभारली आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेनं उमेदवारी दिली. ज्यांना फोन केल्यानंतर, आता अफसरबाबाची सवय आहे, फोनच उचलत नाहीत. आमच्या दादाला फोन जर केलं तर नगरपालिकेत या म्हणत नाही, थांबा मी त्या गल्लीत येतो म्हणणं. आलोच म्हणणारा नगराध्यक्ष पाहिजे असेल तर दादाच्या वतीने तुम्ही बोलताय, दादा बोलत नाही. दादा काम करून दाखवणार आहे, त्याने मला बोलायला लावलं. उमेदवाराला निवडून शेख साहेब काय म्हणाल तुम्ही, काय आरोप आहेत? चुकीचे आरोप आहेत. कसं आहे, शिवसेना हे पहिल्यांदाच अस्तित्वात आलेली आम्ही पाहत आहोत. आतापर्यंत त्यांनी ते भाजपच्या हाताचं खेळणं असल्यासारखं औसा शहरामध्ये चित्र होतं आणि पहिल्यांदाच शिवसेना या ठिकाणी निवडणुकीत आलेली आहे. ती सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे. म्हणजे शिवसैनिकांसाठी चांगलं असेल, ते योग्य असेल. परंतु नगरपालिकेत पहिला 2.5 वर्ष त्यांनी स्वतः या ठिकाणी हात वर करून 13 डिसेंबर 2011ला जनतेनं त्यांना कमळावर आणि बाणावर त्यांना निवडून दिलं आणि 18 डिसेंबर 2011 रोजी नगराध्यक्षाची निवडणूक झाली. त्यावेळेस त्यांनी हात वर करून काँग्रेसला मतदान केलं. त्यांनी 5 दिवसात या ठिकाणी जनतेचा विश्वास मोड केला आणि ह्यांनी आता कसं आश्वासन देणार आहेत जनतेला की आम्ही त्यांचा विश्वासास पात्र राहू, जे की स्वतः या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदान करतात आणि जनतेचा विश्वासघात करतात. अशा लोकांना आपण पुन्हा कसा विश्वास करणार? त्यामुळे माझा सरळ या ठिकाणी आरोप भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या जे उमेदवारावर राहणार आहे की आपण पहिलं विश्वासास तुम्ही पात्र कसं राहाल हेच या ठिकाणी जनतेला पटवून सांगा. आणि दुसरं म्हणजे काँग्रेस पक्ष जो आहे या ठिकाणी आमदाराचं नगरपालिकेवर कसलंच वर्चस्व नाही. ते कसल्याच प्रकारचं केवळ एक आपली प्रतिष्ठा राहू म्हणून नगरपालिका त्यांनी ताब्यात ठेवलेली आहे आणि त्यांनी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त केवळ त्यांचे हा सत्तेचा खेळ करून फक्त त्यांनी सत्ता काबीज ठेवली आहे, परंतु जनतेची कसल्याच प्रकारची विकास कामं केलेली नाही किंवा कधीच नगरपालिकेत पाय ठेवलेला नाही. मी जातो आता एमआयएमकडे. एमआयएमची पहिली टर्म आहे. आपण बघितलं शिवसेना राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडलेली, तुमचे काय आरोप? ये बेचारे सब जनता को बेवकूफ में निकाल रहे हैं. कभी इन्हों 1.25 साल राष्ट्रवादी वाले लेते हैं, कांग्रेस वाले 1.25 साल, और बीजेपी शिवसेना वाले ये बेचारे बीच बीच में घुस के थोड़ा थोड़ा संविधान देते, इनको टेका बंदरबाट चल रहा है सब. हाँ, बंदरबाट और मिलके खा रहे हैं, जनता को बेवकूफ में निकाल रहे हैं.
आप लोगों ने आह्वान दिए कि मजलिसी चाहना कटा लेगा इनके सब रोज रोज वोच नखरे देखे। हाँ, कभी हमें रोड के कामा करे इनो 1.25 साल बोलते हैं, बाद में 1.25 साल के बाद इनो अटक की इनो आगे बढ़ाते हैं। ये कामा इनके ये हैं, बिल उन्होंने अटकाए, हमने बाद में उनको कुछ टक्कीवारी लेके पास करे। बेड तो है, हाँ, जब आजाद चौक का काम आया नीचे का बेड गायब। तो ऐसे काम है इनके, तो जनता अब इनसे कटा ले गई, बहुत परेशान है जनता इनसे। 70 साल से ये खेल खेल रही है लोग। अब मजलिस को सब लोग, दलित, मुस्लिम, हिंदू, ये सब लोग मिलकर औसा शहर में मजलिस को लाने वाले हैं। और यही आह्वान मैं आपसे करता हूं कि ये जनता की मोहब्बत और दुआ और सबके आशीर्वाद से इस साल मजलिस यहां पर आएगी और वो काम करके बतलाएगी। औसा शहर के इतिहास में कभी नहीं हुआ वो काम इंशाल्लाह मजलिस करके बताएगी। सुनीलराव काय म्हणाल? आता या ठिकाणी बऱ्याच माझ्या सहकारी मित्रांची चर्चा या ठिकाणी झाली। सुरेश दादा बोलले, त्यांच्याऐवजी त्यांचे बाळासाहेब ठाकरे बोलले, बाबासाहेब आमचे बोलले, डॉक्टर तर काय नवीनच आहेत, कारण कदाचित त्यांनी चिठ्ठी लिहून आणली असतील एवढंच बोला म्हणून, कारण काँग्रेसमध्ये प्रथाच आहे। मला एक या ठिकाणी मागच्या वेळेस आपली विकासाच्या बाबत चर्चा झाली। आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की शहरात 12 दिवसाला पाणी पुरवठा। मी आणि अफसर शेख सभागृहात दोघंही काम करायला होतो। हा इथं या नगरपालिकेत एवढा मजेशीर खेळ होता की पहिले 2.5 वर्ष भाजप शिवसेना सत्तेत, काँग्रेसचा अध्यक्ष, आणि दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा काँग्रेसचा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष। आता आमचे MIMच्या उमेदवारांनी या ठिकाणी सांगितलं की खेळ कसा चाललेला आहे, कारण मी 6 वर्ष अध्यक्ष होतो। त्या खेळात तुम्ही सहभागी होता? आणि पण मी कसा अध्यक्ष झालो हे बाबासाहेबांना माहित आहे। आणि त्यांनी सांगितलं 12 दिवसाला पाणी पुरवठ्याचा विषय काढला। पाणी पुरवठा सभापती त्यांनीच होते, पाणी पुरवठ्याचे सभापती त्यांनीच होते। आता पाणी 12 दिवसाला द्यायचं का रोज 2दा सोडायचं हे काम त्यांचंच होतं। आणि आमचे मित्र संतोष सोमवंशींनी या सांगितलं ही फैल लपवाचा खेळ आमचा चाललाय, आम्ही फैली पाठवल्यात, राज्य शासन तुमचं आहे, ती फैली तुम्ही कुठं टाकू नका। मी या निवडणुकीत तुम्हाला एक अतिशय महत्वाचा विषय सांगतो। मी या निवडणुकीच्या मैदानात का उतरलो? या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा भागामध्ये चर्चा अशा ऐकण्यात आल्या की विकासाचा मुद्दा घेऊन कुणीच या निवडणुकीत आलं नाही, फक्त एकच मुद्दा घेऊन आले, हमारे ख्वाम की वोटिंग इतनी है, बनिया की इतनी है, मराठा समाज की इतनी है। हे सगळं ऐकून माझे काने पिकले। 40,000 लोकसंख्या असलेले हे गाव, नागरिकांना काय सुविधा द्यायच्यात? हद्दवाढीच्या बाबतीमध्ये 14 वर्षापासून प्रलंबित पडलेला प्रश्न आहे। एक काय विजन, काय विजन घेऊन लोकांच्या समोर जायचंय? विकासाच्या बाबतीमध्ये कुणीही विचार केलेला नाही। सगळं या राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयतेचं जे राजकारण केलं हे मोडीत काढण्याचा उद्देश ठेवून, त्यामुळे विकासाचे मुद्दे बाहेर आले। शेवटी मी येतोय डॉक्टर साहेब, त्यांनी सांगितलं की तुम्ही माणसाचं आरोग्य चांगलं ठेवता, त्यांनी तेच करावं। आता शहराचं आरोग्य कसं तुम्ही नीट ठेवता? काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे ना, बाकीचे लोकांचा उपचार करण्यासाठी। पण काय म्हणाल तुम्ही, एकंदरीतच आरोप झाला? आमच्या पक्षानं आतापर्यंत आमची सत्ता राहिलेली आहे, काम केले म्हणून लोकांनी सत्ता दिलेली आहे। पुढं पण आम्ही काम केलेल्या सगळ्या गोष्टी बदल झालेला आहे। तलावाचं संवर्धनचं असो, भुईकोट किल्ला असो, तहसील इमारत असो, प्रशासकीय इमारत असो, पशुसंवर्धन असो, सध्या कोर्टाची इमारतीचं प्रोसिजरमध्ये काम आहे, बसस्टँडचं असो, ह्या सगळ्या गोष्टीचं विजन आम्ही ठेवलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी काम केलेल्या आहेत। ह्या गोष्टीमुळं आम्ही सगळं आणखी पण आम्ही पूर्ण बहुमतानं आमची सत्ता काँग्रेसची येणार, ह्याच्यात काहीही नाही, दुमत नाही। ठामपणाने मी सांगतो तुम्हाला, काँग्रेस पक्षाचाच विजय होणार आहे हे आज मी तुम्हाला सांगतो। एकंदरीतच आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर आपण सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांच्या ज्या खऱ्या मनापासून प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया। मात्र आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत। IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आपण आहोत औसा नगर परिषदेमध्ये। आपण बघितलं सर्व पक्षीय लोकांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली। भाजप अद्याप आलेलं नाही, येईल शेवटपर्यंत आपण आशा करूया।
आता काही सामान्य लोक आपल्यासोबत आहेत, RTI कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही बघितलेलं आहे की सर्व राजकीय पक्षांनी काय काय दावे प्रतिदावे केलेले. तुम्ही RTIचं काम करता, काय म्हणणं आहे तुमचं यांच्या म्हणण्यावर? हे जेवढे पक्षातला आपलं भूमिका मांडले इथं, त्यांनी 2011 मध्ये त्यांचा अजेंडा बघा आणि मागील 5 वर्षात तिने काय काम केले हे तुम्ही बघा. 2011 मध्ये त्यांचे अजेंडा होता, त्यापैकी 5% तिने काम केलेले नाही. सध्या औषधाच्या रोड नाली थोडं अस्वच्छता आहे, लोकांच्या जीवाचा हानी आहे. हिने डेंगू सुद्धा फवारणी करत नाही वेळेवर, लाईटी नाही, गटारे काढायला एक म्हणा ऐकते. महाग पाणी टंचाईमध्ये मागणीचा पाणी लातूरला गेला, पण हे सत्ताधारी बघत राहिले, औसेकरांना पाणी दिले नाही. पाणीवाले बाबाचे आईट चालू आहे. आमदार साहेब म्हणतात मी मागणीचं पाणी आणलो, मागच्या ऑगस्टपासून ते फाईल मुंबईला आहे, त्यांना ते मंजूर करता येत नाही. म्हणजे मागील 5 वर्षात विरोधक तर नव्हतंच, हिने सत्ता एक दुसऱ्याची वाटून घेतलेली आहे. आता परत तेच अजेंडा, तेच म्हणणं यांचं आहे. करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला, शौचालयाची स्कीम आहे त्यामध्ये 3-3 हजाराची लोकांना मागणी केली, एकही सत्ताधाऱ्यांनी तिथं बोललं नाही. मालमत्ता नोंदणीचे प्रकरण आहे, 15-15 हजार रुपये त्याला मागणी होत आहे. आणि ते तलाव संवर्धनाचा 4 कोटीचं काम चालू आहे, मागील 1 वर्षापासून तेही काम बंद पडलं. म्हणजे अनेक कामामध्ये भ्रष्टाचार करायचा. काय म्हणणं सामान्य म्हणणं? नैतिकतेला धरून राजकारण्यांनी विकास कामे करावे आणि गटातटाचं राजकारण सोडून फक्त आणि फक्त लोकांचा विकास आणि विकासच करावा. पण काय कामं करावेत असं वाटतं? रस्ते, लाईट, पाणी ह्या अशा मूलभूत सुविधा तरी यांनी कराव्या. बाकीचे काय यांचा मॅनिफेस्टो येतो, बरेचसे आश्वासने दिले जातात पण कुठलेच पाळले जात नाहीत. तेवढे मूलभूत कामं तरी करावे, बेसिक सुविधा लोकांना द्याव्यात. तुमचं काय म्हणणं? माझं असं मत आहे की ही जी नगर परिषदची जी निवडणूक आहे ही जातीतेवर आधारित नसावी. जातीय समीकरणाचा या ठिकाणी आरोप झाला, त्यामुळे मी MIM कडे येतो. काय म्हणाल तुम्ही, जातीच्या राजकारणामुळं ज्या औसेकरांच्या ज्या प्रमुख गरजा आहेत किंवा समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं असं सामान्य लोक म्हणतात, तुमचे मतदार म्हणतात? कल सभा थी हमारी, सब लोग जानते हैं. एक ही मैं सभा में बात किया, हिंदू मुस्लिम दलित, और हकीकत में मेरे दिल के अंदर भी ये सभी हैं. हम कोई ज़ात को बांटने वाला काम नहीं करते. बांटने वाले काम तो कांग्रेस ने किया 1992 में NTM नरसिंह राव के ज़रिए से. और ये बांटने वाले ये पार्टियां हैं, मजलिस बांटने वाली नहीं है बल्कि आवाम को जुड़ाने वाली पार्टी है. अगर मजलिस का भड़काऊ भाषण या ऐसा आरोप लगते हैं तो कल सभा में एक हिंदू का शख्स और 10 अलग हिंदू के शख्स मुझको ये उठकर नहीं कहते थे कि आईची शपथ ही लक्ष्मीची शपथ 100% मी तुम्हालाच वोट देणार. ये आमचे शब्द नहीं, ये वो शब्द हैं जो सारी आवाम ने, औसा शहर के जनता ने, ये सबके कानों पे ये बात भी पहुंच गई और सभा में ये सब ने इस आवाज़ को सुना. ये किसी मुसलमान की आवाज़ नहीं थी, ये एक हिंदू की आवाज़ थी कि जिसने कहा कि ये लक्ष्मी की शपथ, आयची शपथ मैं बिल्कुल MIM और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को वोट दूंगा. कौमी राजनीति यहाँ पर नहीं हो रही है. शिवसेनेकडे जातो मी. दादा, काय म्हणाल, जातीय राजकारण होतं या ठिकाणी, सर्वसामान्य लोक असा आरोप करतात जे तुमचे मतदार आहेत तुम्हाला मतदान करणार? शिवसेना पक्षाला कुठलं जात धर्म गोत्र, फक्त शिवसेना म्हणजे शिवसेनाच आहे. ही बाकी सगळे इथं उमेदवार उभारलेले आहेत, ही जातीच्या आधारावर उभारलेले आहेत. आमच्या पक्षामध्ये जातीचा आजपर्यंत बाळासाहेबांनी कुठल्याच जातीचा, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या गोत्राचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हा विचार न करता तो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, त्याला तिकीट द्यायचं काम. मी याच्यासाठी विचारतोय की या जातीच्या लढ्यामध्ये सामान्य लोकांच्या समस्या सुटत नाहीत, म्हणूनच शिवसेनेला इथं शिवकारा म्हणून आम्ही आव्हान करू लागलो ना, की शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून गेली 9 वर्ष ज्यांनी काम केलं अशा माणसाला शिवसेनेने उमेदवारी दिली. आम्ही कुठून आयात करून आणलेला उमेदवार नाही किंवा शिवसेनेत नसलेला उमेदवार नाही. शिवसेनेचा शहर प्रमुख या शहराची माहिती असलेला म्हणून दादाला आम्ही शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली आहे. बाकी सर्व जातीच्या हिशोबाने आता सुनीलप्पा म्हणल्यासारखं त्यांनी सुद्धा त्याच हिशोबाने उभारले असतील. त्याच्या हिशोबाने काय म्हणणं आहे तुमचं? मी याच्यासाठी हा प्रश्न उपस्थित करतोय की जातीपातीच्या भांडणामध्ये ज्या मूळ समस्या आहेत नागरिकांच्या, औसेकरांच्या, त्याकडे दुर्लक्ष होतं. नाही, जातीपातीचं राजकारण या ठिकाणी थोडं चालू आहे असं मला वाटतंय. कारण काँग्रेस पक्षाने जे मुस्लिम समाजाला यावेळेस संधी दिलेली आहे
ती संधी ते 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादा वर्ष तरी दिलं पण राष्ट्रवादीने मुस्लिम दिलेली आहे ना, मुस्लिम उमेदवार. या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी लातूर जिल्ह्यामध्ये 4ही नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाजाला संधी दिलेली आहे. आणि खरं जे आज जे MIM आमच्यावर आरोप करतंय, आज सगळे पक्ष आमच्यावर आरोप करते, त्यांचे आवेश येऊन विखारी भाषण, भडकाऊ भाषण करतात. आज खरं या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा जो महाराष्ट्रात कोणी असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आज लातूर जिल्ह्यामध्ये 4 मुस्लिम समाजांना उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर ठिकाणी मुस्लिम समाजाला संधी दिली जाते. हे खरोखरच मुस्लिम अल्पसंख्याक समाज त्यांचा ऋणी राहील. आणि काँग्रेस पक्षाने जे 5 वर्षात त्यांनी कधी मुस्लिम समाजाला संधी दिली नाही. मुस्लिम समाजाचा नगरसेवक या ठिकाणी असताना सुद्धा काँग्रेस पक्षाचा त्यांनी कधीच त्यांना आता नगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाचाच उमेदवार ते असंच मत विभाजन करण्यासाठी आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम समाजाला. डॉक्टर साहेब मला एक सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? प्रश्न याच्यासाठीच उपस्थित केलेला आहे की जातीच्या नावानं भांडण होत असतील तर खालच्या समस्या लोकांच्या तशाच असतात. जातीचं राजकारण होतं. जातीचं राजकारण करणार नाही. आम्ही सर्व धर्मसमभाव, काँग्रेस पक्षाचं धोरणच ते आहे, धर्मनिरपेक्षता धोरण आहे आमचं. ह्यांनी सांगितले की राष्ट्रवादीने 4 सीट दिलेली आहे, ह्यांची भाजपासोबत युती आहे, शरद पवार नरेंद्र मोदी सोबत असतात. म्हणजे सगळे पूर्ण लोक पडावं काँग्रेस पक्षाचे, म्हणून मुस्लिम समाजाची 4 लोक दिलेले आहेत ह्यांनी. पण काय म्हणाल तुम्ही, जातीचं राजकारण होत नाही ज्यामुळे समस्या? 100% होत नाही. आमच्या क्वालिटीवर आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. मी येतो सामान्य लोकांकडे यायचंच आहे मला. सुनीलराव काय म्हणाल? MIM, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, म्हणजे जातीचं राजकारण होत नाही. तुम्ही अपक्ष आहात आणि तुम्ही पिवळा या ठिकाणी दुपट्टा घातला. तसं कोण भगवा घेतलंय, कोण हिरवा घेतलंय, कोण भगवा आणि पुन्हा हिरवा प्लस घेतलंय, तिरंगा घेतलाय बरं का. त्याच्यामुळं सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून मीही पिवळा घेतला. आता या ठिकाणी खरं तर तो मुद्दा मीच उपस्थित केला, कारण आता आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की कदाचित मी सुद्धा जातीच्या आधारावर मी जनतेचा उमेदवार म्हणून आलोय. आणि माझे जे आज मावळे लढतात, या मावळ्यामध्ये 1-2% माझ्या जातीचे असतील. 98% सर्व गोरगरीब जनतेच्या इतर जातीतले लोक माझा प्रचार मी स्वतः सुनील मिटकरी समजून करत आहेत. आता डॉक्टर साहेबांनी सांगितले ते काँग्रेस पक्षामध्ये मी 42 वर्षापासून आणि या काँग्रेस पक्षाचा औसा शहराच्या यांच्या टीमचा कॅप्टन मी होतो. ते काँग्रेस पक्षामध्ये कधी आहेत हे माहीत झालं, त्यांना उमेदवारी मिळाल्यावर ते काँग्रेसमध्ये मला माहीत झालं. पहिलं त्याने आता आरोप करायचा नाही मला, त्याने खडी मशीनवर 2-4 ट्रिप ब्रास खडी इधर भेजो, 2-4 मुरुम उधर भेजो, हे त्यांचं काम होतं. पण ते उमेदवार म्हणून जनतेपुढे आल्यानंतर मला सुद्धा धक्का बसला, कारण काँग्रेस पक्षाच्या. पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही ही सल आहे का तुमच्या मनात? सांगतो, मला तेच बोलायचं होतं. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मलाच मिळणार, मी आघाडीवर होते, या औसा शहरातील सर्व जनतेला माहित होतं. पण पक्ष नेतृत्वानं, या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना हा विचार केला की 13 महिन्यामध्ये या पोरानं शहरात एवढं काम केलंय आणि 5 वर्ष हा जर शहरात नगराध्यक्ष म्हणून जर राहिला तर माझी विधानसभा अडचणीत येऊ शकते आहे. एवढा विचार करून माझी उमेदवारी कापलेली आहे. हेच असतं स्थानिक राजकारण. नेहमी छोट्या गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या असतात. उमेदवारी कापणं किंवा पत्ता कट करणं हे स्थानिक राजकारणात होत असतं. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आपण सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता आपल्यासोबत काही सामान्य लोकही आहेत, त्यांच्याही भावना जाणून घेऊया. हा तरुण बराच वेळ झाला माझ्या मागे लागलेला, मला बोलायचं. बोल मित्रा. अफसर शेखने जी खोटी विश्वासन दिलेत, आश्वासनं, ते मी विचारू इच्छितो. अफसर शेखने औसा शहरात कित्येक कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि वायफाय आणलेले, वायफाय तर एक बी नाही, ते वायफाय आणून दाखवा अफसर शेखने. फक्त राष्ट्रवादीवरच आरोप करणार तो? नाही, राष्ट्रवादीने दुसरे पक्ष नव्हते इतके दिवस सत्तेत, राष्ट्रवादीच होती सत्तेत. पाणीवाले बाबा म्हणले तर आमच्या तर गल्लीत एक बी टँकर आला नाही, साहेबांनी ती त्यांच्याच गल्लीत वाटले वार्डात सगळं. आणखी कोण बोलणार आहे इकडं? कोण? या समोर या. काय म्हणणं आहे तुमचं? औसा नगर परिषदेमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. एवढी मोठी इमारत तुम्ही इमारतीसमोर तुम्ही उभारलात. या इमारतीसमोर तुम्ही समोर जरा कॅमेरा लावा, त्या इमारतीच्या समोर
का त्याची दुर्दशा त्या रस्त्याची झालेली आहे ती बघा. एवढी मोठी इमारत आम्ही बांधलो म्हणते. यांची सत्ता आज 15 ते 20 वर्षापासून यांची सत्ता आहे. त्या 15 ते 20 वर्षामध्ये साधा यांना रस्ता करणं झालं नाही समोरले, या नगर परिषदेच्या समोरले. यांनी गल्लीबोळातले रस्ते का करणार? यांच्या आश्वासनाला बळी पडून कुणीही मतदान यांना करू नये. आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरेशदादा भुरे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे तुम्ही शिवसेनेचे आहात, तुम्ही शिवसेनेचे आहात. आणखी कोण कोण बोलतंय इकडं? जिल्हाध्यक्षांनी जे बोलले की शहरामध्ये काहीच विकास झालेला नाही, काय आम्ही काय आमच्या घरी बनवली का तहसीलची बिल्डिंग आणि ते आणून उभा केली का इथं? बिलकुल नाही केली. आम्ही तहसीलची बिल्डिंग हे आमदार साहेबांच्या विकासामुळे दिसते. आम्ही कुठं घरात तयार करून आणून काडीपेटीची बिल्डिंग नाही आणली. मध्यवर्ती बिल्डिंग प्रशासकीय इमारत आमदार साहेबांच्या विकास निधीतनं झाली. पशुवैद्यकीय दवाखाना आमदार साहेबांच्या विकास निधीतनं झाला. हे सगळी कामं जे दिसत नाही आहेत का आपल्याला? ग्रामीण भागात जावा तुम्ही, पाणी सिंचनाची किती कामं झालेली आहेत. क्योंकि राजकीय आणि आमच्या पक्षांना एक संस्कार असा आहे की आपण टीकेचं राजकारण करायचं नाही, आपण विकासाचं राजकारण. आत्ताच आपल्या माजी नगराध्यक्षांनी इथं सांगितलं की शिवसेनेचं अस्तित्व नाही. बहुतेक त्यांनी 2006 ते 2011चा काळ विसरलेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनी हात वर केल्यानंतर तुमचं अस्तित्व इथं टिकून राहिलेलं आहे. आणि बाबाजी, आपण तर इथल्या शहराविषयी न बोललेलं बरं, कारण ज्या शरद पवारांच्या नावावर तुम्ही मतं मागताय, अहो तुमचं जर पॉम्पलेट बघितलं तर तिथं महिला उमेदवार तुम्ही उभ्या केल्यात, त्यांच्या फोटो नाहीत साध्या, त्यांच्या पतीच्या फोटो तुम्ही तिथं टाकल्यात. आणि तुम्ही काय शरद पवारांच्या नावावर मतं मागताय? या ठिकाणी मी सांगू इच्छिते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी कार्यक्रमाला कपडे बदलावे असे नगराध्यक्ष बदलले. आणि एका दलित महिलाचा हक्क त्यांनी हिरावून घेऊन, त्यांचा चार्ज घेऊन इथं खुर्चीवर विराजमान झाले. अहो एवढंच तुमचं जर शहराचं तुम्हाला कल्याण करायचं असेल तर सामाजिक कार्याचा वसा घ्या आणि या शहरापुढे आणि मागा मतं. या ठिकाणी आतापर्यंत बरीच चर्चा या ठिकाणी झालेली आहे. अनेक उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त 38% मतदान राष्ट्रवादीला असताना केवळ घोडेबाजार करून माननीय या ठिकाणचे बसवराज पाटील आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांचे स्वैर्यधार्य पुढे बसवण्याचं पाप या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे. आणि एकदम करणारा चांगला उमेदवार, PhD झालेला उमेदवार अफसर बाबा राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे येत असताना केवळ अशा सर्वसामान्याला माणसाला पाडण्यासाठी यांनी स्वतः पैसे देऊन MIMचे उमेदवार असतील, काँग्रेसचे उमेदवार असतील, रासपचे मुस्लिम, मनसेचे मुस्लिम, नवा अफसर एक शेख मुस्लिम एवढं तुम्ही देऊन एखाद्या काम करणाऱ्या माणसाला तुम्ही असं जर पाप हे करत असाल तर ते हे चुकीचं आहे. आणि इथं जातीवाद नाही त्यांनी म्हणणाऱ्यांनी या ठिकाणच्या आमदार साहेबांनी भाजपची सुपारी घेऊन जवळचा नातेवाईक निवडून यावा म्हणून काँग्रेसला या ठिकाणी मुस्लिम उमेदवार तुमच्याच माणसाला राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे 38% मतदान त्यांना भेटलंय. विधानसभेला औषधातून 234 मतदान होतं, त्यावेळेस राष्ट्रवादी कुठे गेली होती? आणि ह्या ठिकाणी आमच्या मित्राने प्रश्न विचारले आम्हाला की शिवसेना ही जातीवादी पक्ष आहे. मी स्वतः मुस्लिम शिवसैनिक आहे, गेल्या 8 वर्षापासून शिवसेनेमध्ये, आणि मला अभिमानाने सांग वाटतंय 13 OBC मराठवाडी मुस्लिम नगराध्यक्षपैकी 4 मुस्लिम नगराध्यक्ष शिवसेनेने दिलेला आहे. कुर्डवाडी, बार्शी, दुरडूर, धरणगाव 4 नगराध्यक्ष मुस्लिम दिला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फक्त 2 दिलेले आहेत. आता माझ्याकडे शेवटचे 4 मिनिटं राहिलेत. मी फक्त सर्व उमेदवारांकडे जातो. प्रमुख दादा 30 सेकंदामध्ये काँग्रेसची आणि आमदारची आणि BJPची का सेटलमेंट झाली ही श्रीकांतरावनी सांगितली. एवढ्यासाठी सांगितले की त्याने त्यांच्या सोबत होते आजपर्यंत. हे आत्ता फाटल्यापासून वेगळं आहे. त्याच्यामुळं त्यांची सेटलमेंट जातीच्या आधारावर इथं सर्व पक्ष इथं उमेदवारी दिलेली आहेत. शिवसेनेनं कुठलाही आधारावर जातीचा न घेता सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली आहे. या औसा शहरातल्या सर्व नागरिकाला विनंती करतो कळकळीची की फोन केल्यानंतर आलोच म्हणणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. तुमचं काय म्हणत? 30 सेकंद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी विकासाची कामे केलेली आहेत. ही जी भव्य अशी इमारत दिसत आहे आपल्याला, त्याचं उद्घाटन माननीय अजितदादा पवार साहेब आणि आम्ही स्वतः केलेलं आहे. औसा शहरामध्ये विविध विकासाची कामं केलेली आहेत आणि आमच्या विकास कामामुळेच आणि आम्ही सध्या 1 नंबरवर असल्यामुळं या ठिकाणी सर्वात जास्त टीका आमच्यावर होत आहे. त्यामुळं या ठिकाणी आमची लढत ही या ठिकाणी निर्णायक राहणार आहे आणि राष्ट्रवादी निश्चितपणे विजय या ठिकाणी घेणार आहे. MIM काय म्हणाल? 30 सेकंद. मजलिस तो जीतने वाली है, कहना क्या है, आवाम के दिलों में सिर्फ मजलिस ही मजलिस. रिजल्ट का इंतजार है खाली जी? सिर्फ रिजल्ट का इंतजार? हाँ बिल्कुल रिजल्ट का इंतजार है. सबकी हवा ढिल्ली है, बेचारे जोर जोर से पुकार के कह रहे हैं कि 5 मुस्लिम क्या है. 5 नहीं, सिर्फ ये अकेला पट्टा मुस्लिम का है. ये तो सिर्फ नाम के हैं, काम का ये मुसलमान है. अगर ये काम के अगर मुसलमान होते तो गरीब का हक मार के नहीं खाते.
और ये जो ठहरा गए हुए हैं ये इन्हीं के प्याले हैं। अगर हक जानते तो 10 साल से मुसलमानों के हक को नहीं खाते ये लोग। ये लोगों ने मुसलमानों के नाम से सिर्फ वोट को जमा किया है। हम तो अब आ रहे हैं, हम तो पहले मर्तबा इलेक्शन लड़ रहे हैं। इनके दिलों में वो आग लग गई है कि हम आने से इनका घर बंद पड़ने वाला है, ये आज ये सोच रहे हैं। काय सुनील 30 सेकंदात काय म्हणता? माझं मतदान यंत्रावर नंबर 7 आहे। मला या औसा शहरांच्या सगळ्या लोकांची साथ लागणार आहे। त्यांची साथ, माझा नंबर 7, ह्याची बेरीज 14 आणि मतदान आहे 14 तारखेला। निशाणी आहे शिट्टी आणि ह्या सगळ्याचीच शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। क्या बात आहे, एकदम शीघ्र कविता केली तुम्ही आठवल्यासारखी। सगळ्यात शेवटी सत्ताधारी काय म्हणाल? 30 सेकंद। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत। विकास हीच घेऊन जाणार, कुठल्याही सर्व धर्म समभाव सगळ्याला सोबत घेऊन। आमचे 19 कॅन्डिडेट जे आहेत सगळे बघा तुम्ही कुठले आहेत, कसे आहेत, त्यांचे नेतृत्व म्हणजे कसे त्यांचे चारित्र्य आहे, सगळ्या गोष्टी बघून। कुठल्या एक प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी नाही आमच्या काँग्रेस पक्षात। कुठं भाऊ बहिणीला तिकीट दिलेलं नाही आम्ही, सर्व जाती धर्माला तिकीट दिलेलं आहोत आम्ही। सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। आमचं विजय नक्की आहे। जसं विधानसभेत झालं तसं नगरपालिकेत होऊन जाईल। सगळे काँग्रेस पक्षाचं बहुमत येऊन जाईल, एवढी मी सांगून माझी। एकंदरीतच औसा नगर परिषद आपण बघितलं, या ठिकाणी जातीचे कार्ड खेळले जातात हा आरोप झाला, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही कामं झाली नाही असे आरोप झालेले आहेत। मात्र औसेकरांनो मी तुम्हाला आवाहन करतो, हे सगळे उमेदवार आम्ही तुमच्या समोर उभे केलेले आहेत आणि सगळ्यांची मतं तुमच्या समोर पोहोचलेली आहेत। कुणाला निवडून द्यायचं हे आता तुमच्या हातामध्ये आहे। आता IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।